अरे वा, आवडला? छान छान. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर हे पाच सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली. तर खरं तर नाही का आम्ही कधी बी ह्याचं असं फोडून मधलं खातो असं, पण चला म्हणलं आज याचं सरबत करावं. कारण आता ऊन पण अजून भरपूर आहे. आता जून महिना नेमका सुरू झालेला आहे, 2 दिवस झालं, तरी पण ऊन काही कमी झालेलं नाही. आणि उन्हाळा स्पेशल ह्याचं सरबत आहे बघा. कारण हे बेलफळ आहे, आपण महादेवाला बेल वाहतो ना, ते बेलफळ आहे. आणि इतकं थंड आहे, शरीराला थंडावा देणार आहे. उन्हाळ्यात ह्याचं आवर्जून सरबत पिलं पाहिजे, सरबत करून पिलं पाहिजे. तर आम्ही नाही का सरबत न करता फोडून असं मधला गरज खाऊ लागलो. तर चला म्हणलं आज ह्याला 3-4 दिवस झाला आणलेले आहेत. आमच्या इथं खंडोबाचं मंदिर आहे, तिथं मोठं झालं आहे झाड आहे बेलाचं. तर आणले, त्यामुळे थोडे सुकल्यासारखे झाले. आणि अशी 7-8 बेल फळं फोडून आम्ही उन्हाला वाळू पण घातलेले आहेत त्याची पावडर तयार करण्यासाठी. ते वाळायच्या नंतर तुमच्याशी ते पण शेअर करू. तर चला म्हणलं आता ह्याच्यातले आम्ही 2 ते 3 बेल फळाचा मस्तपैकी सरबत करणार आहे. तर एकदम थंडगार पौष्टिक असं शरीराला आहे. तर त्यासाठी मी 3च घेणार आहे, कारण आम्हाला 2 किंवा 3 ग्लास होतील एवढंच करायचे. त्याला अगोदर धुवून घेणार आहे. आणि हे जे आहेत ना, तर ह्याचं मी काय करणार आहे, हे फोडून ह्याचं पण मधलं आणखीन वाळू घालणार आहे. एकदा आणली होती 9-10 ती वाळू घातली, आता डबल आणले हे फोडून ह्याचा मधला घर काढून हे पण आम्ही उन्हाला वाळू घालणार आहे. कारण ह्याची पावडर तयार करणार आहे. खूप असे रोगावर आजारावर हे काम करते. तर चला एक ठेवून द्या, आपल्याला एवढे 3च बसवतात. तर हे काय करतं, थोडंसं पाण्याने ह्याला थोडंसं वरचं धुवून द्यायचं, कारण कुठं कुठं पडलेले असतात ही झाडावर. आणि झाडाची तोले ते एकदम ताजी झाडाचे तोडलेले आहेत, पण 3-4 दिवस झाल्यामुळे थोडेसे सुकल्यासारखं झाले. तर त्याला ह्याला अगोदर धुवून घेऊ चांगलं. तर ह्याला असं कसं असं तोडून बघू का? फुटलं पटकन हे ना बस. कारण कसं हे वरचं जे असतं हे तर थोडंसं कडक असते वरचं. अरे वा, बघ किती मस्त ताज आहे असं. गायत्री एक चमचा आण बरं. तर पाय असा गर काढून घ्यायचा. आता अशा पद्धतीने ह्या दोन्हीचा पण मी गर काढून घेणार आहे. पहा मंडळी, मी 3 ह्याचं करणार ती सरबत, पण ह्या 3 ह्याचं पुरायचं नाही, आम्हाला 3-4 ग्लास करायचे ना. तर मी पुन्हा एक घेतलं, ह्या 4 बेल फळं घेतली. आता ह्याचा काय उपयोग नाही, हे फेकून द्यायचं कचऱ्यामध्ये. तर आता याच्यात काय करतं, मी एक तांब्याभर थंड पाणी घेऊन असं आपण रस कसा करतो तसं याचं पातळ करायचं. आणि हे काय असं पडतं, हे अजून पातळ करायचं. हे बी नाही टाकायचं, बी पूर्ण काढून टाकायचं. पण आहे ना, ह्यात अजून थोडं गार पाणी टाकायचं आणि पुन्हा हे चांगलं गाळायचं. आता हे चोथा गाळून बी उरतं ना, हे सगळं बाजूला काढून टाकायचं. तुम्ही असं पिऊन काढायचं. आपलं झाले आता पूर्ण चोथा. आता हे काय करते, बाजूला ठेवून द्यायचं. हे एवढं घट्ट झाले ना, आणखी थोडं पाणी टाकायचं. किती भारी झाले. आता याच्यात काय करायचं, विलायची पावडर केलेली आहे ना आपण, तर ही थोडीशी विलायची पावडर टाकायची. पावडर केलेली ना, ही सोपची पावडर थोडी टाकायची. ही जिरा पावडर थोडी टाकायची. इथला आहे ना पुदिना, पुदिन्यानं पण छान अशी चव येते. आता हे काय करायचं, पूर्ण असं 1-2 मिनिट असं चांगलं खालीवरी करायचं. म्हणजे बडीशोप, जिरे, विलायची चार्क उतरते ना याच्यामध्ये. वाटलंच आणखी थोडं पातळ करायचं. थोडंपैकी हे केलं ना, जिरं बडीशोपच्या मिक्स झाली छानपैकी. तर आता हे आपल्याला गाळायचं नाही, काय नाही. आता हे असं चोथ्याच्या ग्लासमध्ये आपल्याला भरपूर झाला की सगळ्यांना पुरते.
अजून 2 ग्लास होतात. दे बाळूला. एकदम भारी पितो तू. अरे वा, आवडला. छान छान. एकदम आरोग्यदायी, पौष्टिक, पुन्हा शरीराला थंडावा देणारा, उन्हाळ्यात आवर्जून याचा सरबत प्यावा. आम्ही उन्हाळ्यात खूप याचे असे खाल्लेले तसे चमच्यानं, पण म्हणजे चला आज तुमच्याशी शेअर करावं. तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग, आगळा वेगळा असा. आवडला तर जरूर जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असतात तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.